आज बनवायचे आहेत आपल्याला नमक पारे. खूप सोपं आहे हो. प्रत्येक आई आपल्या मुलाला चटकन पटकन बनवून देऊ शकते. तर इथं घेतली आहे मी अर्धा किलो पिठी. तर ही पिठी आधी चाळून घ्यायची, काहीतरी घाण वगैरे असू शकते. बाकी हातावरती चोळून जिरे घालायचे आणि हातावरती चोळून ओवा देखील घालायचा. इथं मी घातलं आहे धण्याचं कुटण, खमंग लागतात. थोडा गरम मसाला घातला आहे आणि तीळ देखील घातले आहे, छान लागतात, खमंग फ्लेवर येतो. कसुरी मेथीही घाला, छानच लागतं. हळद घाला, कलर छान येतो. मीठ अजिबात विसरायचं नाही, नाहीतर टॅंटे फिश. लाल तिखट आता मी घरची चटणी वापरली आहे. तुम्ही आता मिरचीची पावडर वगैरे वापरू शकता. आता छान असं हे हाताने स्मॅश करून घ्यायचं आणि याच्यात कडकडीत तेलाचं मोहन थंड केलेलं घालायचं. बाकी खुसखुशीत होण्याचं जे राज आहे ना, ते हेच आहे. हातावरती चोळून 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 मगच त्याच्यात पाणी घालून छानसा गोळा बनवून घ्यायचा आणि तो रेस्ट करू द्यायचा, निदान एक अर्धा तास तरी कंपल्सरी. पुन्हा मी आता हे गोळे बनवून घेतले आहेत, कारण मी इथं आता मीच लाटणार आहे आणि मीच तळणार आहे. त्यामुळं पोळपाटावरती छान अशी मोठी पोळी बनवून घ्यायची आणि त्या पोळीची चाकून अशी त्रिकोणी त्रिकोणी काप बनवायची. हे काप एकमेकाला चिकटत नाहीत, त्यामुळे पेपरवरती असे अंथरून ठेवले तरी चालतात. त्याच्यानंतर तेल कढवायला ठेवायचं. छान तेल कढल्यानंतर मंद आच करायची आणि नंतरच हे नमक पारे तेलात सोडायचे. तुम्हाला हवे असलेल्या क्वांटिटी सोडून झाली की मग मीडियम किंवा हाय करा. शक्यतो मीडियमच करा. छान क्रिस्पी क्रंची होपर्यंत तळून घ्यायचे, नाहीतरी ते कुरकुरीत लागत नाहीत. चला तर तयार आहेत आपल्या आता क्रंची क्रिस्पी नमक पारे. तुम्हीही बनवा, तुमच्या मुलांना खायला द्या आणि कसे झाले हे कमेंटमध्ये नक्की सांगा.